आपण एक विचार करूया. हां. एक असा मुलगा जो गणिताच्या परीक्षेत सतत नापास होतोय. अच्छा. म्हणजे वर्गात जेव्हा शिक्षक त्याला एखादं साधं समीकरण सोडवायला सांगतात तेव्हा त्याला काहीच सुचत नाही. शाळेतल्या रिपोर्ट कार्डवर त्याला कायम अभ्यासात अत्यंत कच्चा ठरवलं जातं. हो, अशी मुलं आपण अनेकदा पाहतो. पण कसं आहे ना, तोच मुलगा जेव्हा एखादा घनदाट जंगलात जातो तेव्हा तो तिथल्या पानांचा वास किंवा पक्ष्यांचे अत्यंत सूक्ष्म आवाज आणि वाऱ्याची दिशा अचूक ओळखतो. खरंय. आणि आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेनुसार तो मुलगा अभ्यासात मागे मानला जातो. अगदी बरोबर. पण एका अत्यंत क्रांतिकारी सिद्धांतानुसार तो मुलगा एक जिनियस असू शकतो. आणि आज आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहणार आहोत मनाचा वर्णपट, हॉवर्ड गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. हा, खरोखरच एक खूप रंजक विषय आहे. हो ना. आपल्याकडे आज जे काही उत्तम दस्तऐवज आणि नोट्स आहेत त्यातून आपण बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय हा प्रश्न पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकणार आहोत. नक्कीच. पण ही सखोल चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एका प्रिझमची म्हणजे काचेच्या त्रिकोणी लोलकाची आठवण येते. जेव्हा पांढरा प्रकाश एका प्रिझममधून जातो तेव्हा तो सप्तरंगात विभागला जातो. हो ना? अगदी बरोबर. आज आपल्याला हेच समजून घ्यायचंय की मानवी बुद्धिमत्ता ही एकाच मोजपट्टीवर मोजण्यासारखी साधी गोष्ट नाहीये, तर ती या प्रिझममधून बाहेर पडणाऱ्या रंगांसारखी कशी पसरलेली आहे. आणि हे प्रिझमचं उदाहरण आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य पाया आहे. कारण अनेक दशकं आपण सगळेच जण बुद्धिमत्तेकडे एका अखंड पांढऱ्या प्रकाशासारखं पाहत आलो होतो. म्हणजे एकाच साच्यात. हो, समाजाची तशी पक्की समजूतच झाली होती. पण 1983 साल उजाडलं आणि या विचारधारेत एका ऐतिहासिक बदलाची नांदी झाली. 1983 म्हणजे हा सिद्धांत खूप जुना नाहीये? नाही, खूप जुना नाही. हॉवर्ड गार्डनर या हार्वर्ड विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञाने फ्रेम्स ऑफ माइंड नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. आणि या पुस्तकाने पारंपरिक एक घटक बुद्धिमत्तेला, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत IQ म्हणतो, त्याला थेट आव्हान दिलं. अच्छा. गार्डनर यांनी विचारलं की हुशार असणे म्हणजे नक्की काय? फक्त परीक्षेत चांगले मार्क मिळवणे? म्हणजे आपण हे थोडंसं उलगडून पाहूया. कारण पारंपरिक IQ ही संकल्पना आपल्या सर्वांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की त्या पलीकडे काही असू शकतं याचा विचार करणे थोडे अवघड जाते. खरंय. IQ टेस्टचा इतिहास पाहिला तर मुळात या चाचण्या सुरू झाल्या त्या शाळेत मागे पडणाऱ्या मुलांना ओळखण्यासाठी. पण नंतर त्याचं एका लेबलमध्ये रूपांतर झालं. म्हणजे जर एखाद्याला आकडेमोड करता येत नसेल पण तो उत्तम चित्र काढत असेल तरी तो हुशार नाही असंच मानलं जायचं. अगदी बरोबर. आणि पारंपरिक IQ चाचण्यांचा मुख्य भर हा नेहमीच फक्त दोनच गोष्टींवर असायचा. एक म्हणजे गणितीय तार्किक क्षमता आणि दुसरी म्हणजे भाषिक कौशल्य. म्हणजे भाषा आणि गणित. हो, तुम्हाला भाषा किती चांगली समजते आणि तुम्ही तर्क लावून गणिते किती वेगाने सोडवता, या दोनच निकषांवर तुमची बुद्धिमत्ता ठरवली जायची. बापरे, हे खूपच मर्यादित आहे. तेच तर. गार्डनर यांना हा दृष्टिकोन खूपच संकुचित वाटला. त्यांनी एक अत्यंत सोपा पण विचार करायला लावणारा प्रश्न विचारला. कोणता? एखादा उत्तम संगीतकार जो क्षणात एक नवीन धून तयार करतो आणि हजारो लोकांना मंत्रमुग्ध करतो, तो बुद्धिमान नाही का? नक्कीच आहे. किंवा एखादा खेळाडू जो मैदानात क्षणात निर्णय घेऊन आपल्या शरीराचा तोल सांभाळतो, त्याची ती मेंदूची क्षमता बुद्धिमत्ता नाही का? अगदी रास्त प्रश्न आहे. यातूनच त्यांनी बहुविध बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. त्यांनी स्पष्ट केलं की मानवी मेंदू हा एकाच मोठ्या कॉम्प्युटरसारखा नाहीये, तर तो अनेक स्वतंत्र कॉम्प्युटर्सचा एक मोठा नेटवर्क आहे. अरे छा. सुरुवातीला त्यांनी अशा 7 स्वतंत्र प्रकारांची मांडणी केली होती आणि नंतरच्या काळात त्यात आणखी 2 प्रकार जोडून सध्या एकूण 9 स्वतंत्र बुद्धिमत्ता प्रकार अस्तित्वात आले आहेत. 9 प्रकार. हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय. पण ते प्रत्यक्षात कसे काम करतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. आपण असं करूया, आपल्या नेहमीच्या शाळेपासून सुरुवात करूया. चालेल. शाळे जे चालतं ते गार्डनर यांच्या सिद्धांतात या 9 पैकी कोणत्या प्रकारात बसतं? शाळेत ज्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं त्या 2 बुद्धिमत्ता म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता आणि तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात तोच पारंपरिक IQ? अगदी तेच. भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे शब्दांचा अचूक वापर करणं, कथा सांगणं, भाषेतील अत्यंत सूक्ष्म बारकावे समजून घेणं. उत्तम लेखक, प्रभावी वक्ते, वकील आणि कवी यांच्याकडे ही बुद्धिमत्ता प्रबळ असते. हो, त्यांना शब्दांचं वजन अचूक समजतं. आणि दुसरी आहे तार्किक गणितीय बुद्धिमत्ता.
समस्या सोडवणे, तर्कशास्त्र वापरणे, कॉज अँड इफेक्ट म्हणजे असं केल्यावर तसं का होतं हे शोधून काढणे, शास्त्रज्ञ, गणितज्ञ किंवा आजच्या काळातील सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर हे याचं उत्तम उदाहरण आहेत. हे तर आपल्याला माहिती आहे, हे शैक्षणिक गटात मोडतं. पण मला एक सांगा, शाळेत फक्त गणित आणि भाषाच नाही तर कला आणि क्रीडाही असते, तर त्या खेळाडूंचं काय? इथेच खरी मजा आहे. म्हणजे शारीरिक हालचाली करणं ही तर शरीराची गोष्ट झाली ना, तिला गार्डनर बुद्धिमत्ता का म्हणतात? हाच तर गार्डनर यांच्या सिद्धांताचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. आपण नेहमी शारीरिक कौशल्य आणि बुद्धिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी मानतो. पण गार्डनर म्हणतात की शरीराचा अत्यंत कुशलतेने वापर करणे ही सुद्धा मेंदूचीच एक उच्च दर्जाची क्षमता आहे. अच्छा. याला ते शारीरिक गत्यात्मक बुद्धिमत्ता म्हणतात. उदाहरणार्थ एका बास्केटबॉल खेळाडूचा विचार करा. जेव्हा तो बॉल बास्केटमध्ये टाकण्यासाठी उडी मारतो तेव्हा तो काय गणिते सोडवत असतो? जाणीवपूर्वक नाही सोडवत, पण त्याचा मेंदू सबकॉन्शियस पातळीवर वाऱ्याचा वेग, फेकण्याचा कोन आणि स्वतःच्या शरीराचे वजन या सर्वांचे अत्यंत अचूक कॅल्क्युलेशन सेकंदाच्या हजारव्या भागात करत असतो. बाप रे, म्हणजे हे फक्त स्नायूंचं काम नाहीये. अजिबात नाही. ती एक प्रकारची बुद्धिमत्ताच आहे. वा, खेळाडूच्या मेंदूत चालणाऱ्या भौतिकशास्त्राचं हे उदाहरण खरंच डोळे उघडणारे आहे. याच अभिव्यक्त गटामध्ये अजून कोणकोणत्या क्षमता येतात? यात आणखी दोन महत्वाचे प्रकार आहेत. एक म्हणजे दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता. म्हणजे व्हिज्युअल आणि स्पेस. हो, कोणतीही गोष्ट डोळ्यांसमोर हुबेहूब उभी करणे, दिशा आणि प्रतिमांची रचना 3D मध्ये समजून घेणे. वास्तुविशारद, चित्रकार किंवा अगदी विमान चालवणारे वैमानिक यांच्याकडे ही क्षमता असते. म्हणजे रिकामी जागा पाहून तिथे इमारत कशी दिसेल हे त्यांना आधीच समजतं. अगदी तसंच. आणि दुसरी आहे सांगीतिक बुद्धिमत्ता. स्वर, ताल, लय आणि सूर यांची उपजत जाण असणे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण संगीताची आणि गणिताची मेंदूतील प्रक्रिया खूप मिळतीजुळती असते. खरंच? हो, तरीही सांगीतिक बुद्धिमत्ता ही एक पूर्णपणे वेगळी आणि स्वतंत्र क्षमता मानली गेली आहे. आता इथे हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आत्तापर्यंत आपण भाषा, गणित आणि शरीर यांच्याबद्दल बोललो, पण आपण माणूस म्हणून समाजात राहतो. नक्कीच. मग इतर लोकांना समजून घेणे ही सुद्धा बुद्धिमत्ता असू शकते का? म्हणजे ज्यांना आपण पीपल पर्सन म्हणतो, जे एका खोलीत शिरल्याबरोबर तिथला माहोल ओळखतात. अगदी 100%. आणि आजच्या जगात ही कदाचित सर्वात महत्वाची बुद्धिमत्ता आहे. गार्डनर यांनी मानवी संबंध आणि स्वजाणीव यांच्याशी संबंधित दोन अत्यंत सूक्ष्म प्रकार सांगितले आहेत. कोणते? पहिली आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, ज्याला इंग्रजीत इंटरपर्सनल म्हणतात. याचा अर्थ इतरांशी संवाद साधण्याची, त्यांच्या भावना, गरजा आणि न बोललेले शब्द ओळखण्याची क्षमता. म्हणजे उत्तम शिक्षक किंवा नेते यांच्याकडेही असते. हो, जे लोक चांगले शिक्षक असतात, यशस्वी नेते असतात किंवा उत्तम समुपदेशक असतात, त्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता प्रचंड असते. समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव वाचणे ही काही साधी गोष्ट नाहीये. त्यासाठी मेंदूला प्रचंड वेगाने डेटा प्रोसेस करावा लागतो. अगदी बरोबर. आणि दुसरी कोणती? दुसरी आहे आत्मज्ञानात्मक बुद्धिमत्ता, म्हणजे इंट्रापर्सनल. मगाशी आपण जी आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता पाहिली ती बाहेरच्या जगाकडे पाहते, पण ही आत्मज्ञानात्मक बुद्धिमत्ता स्वतःच्या आत डोकावणारी आहे. म्हणजे स्वतःला समजून घेणारी. हो, स्वतःच्या भावना, आपले गुण, आपले दोष आणि आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ओळखणे. आपण अमुक एखाद्या परिस्थितीत असा विचार का करतो हे ज्याला समजतं तो या बुद्धिमत्तेचा धनी असतो. म्हणजे तत्वज्ञ किंवा जे सखोल विचार करणारे लोक असतात त्यांच्यात ही बुद्धिमत्ता जास्त असते. अगदी बरोबर. हे ऐकताना कुणीही स्वतःला तपासून बघेल की आपण यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो. आपल्याला इतरांना समजून घेणं सोपं जातं की स्वतःच्या भावनांचं विश्लेषण करणं. खरंय. पण तुम्ही मगाशी म्हणाला होतात की यात आणखी 2 प्रकार नंतर जोडले गेले. ते कोणते? गार्डनर यांनी नंतर निसर्ग आणि मानवी अस्तित्वाचे मोठे प्रश्न यावर आधारित 2 प्रकार जोडले. त्यातील एक आहे नैसर्गिक बुद्धिमत्ता. म्हणजे निसर्गाशी संबंधित. हो, निसर्गातील पॅटर्न ओळखणे, प्राणी, पक्षी, हवामान आणि पर्यावरणातील बदल अचूक टिपणे. आपल्या प्राचीन काळातील पूर्वजांसाठी ही बुद्धिमत्ता जगण्यासाठी सर्वात आवश्यक होती. म्हणजे जे उत्तम शेतकरी असतात किंवा पर्यावरणवादी असतात त्यांच्यात ही असते. अगदी बरोबर. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांची निसर्गाची समज खूप मोठी असते.
आणि सर्वांत शेवटचा 9वा प्रकार म्हणजे अस्तित्ववादी बुद्धिमत्ता. अस्तित्ववादी. म्हणजे एक्झिस्टेन्शियल. हो, जीवन म्हणजे काय, मृत्यू का होतो, या अथांग विश्वाचा आणि आपला काय संबंध आहे, अशा अत्यंत गूढ आणि तात्विक प्रश्नांवर चिंतन करण्याची क्षमता. म्हणजे सॉक्रेटिस किंवा बुद्धांसारखे मोठे तत्ववेत्ते. अगदी तेच. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण हे 9 प्रकार पाहिले, पण मला इथे एक शंका येते. कोणती? हे 9 प्रकार म्हणजे माणसाच्या मेंदूत असलेले 9 वेगळे कप्पे आहेत का, जे एकमेकांशी अजिबात जोडलेले नाहीयेत? म्हणजे एखादा व्यक्ती फक्त सांगीतिक बुद्धिमत्तेचाच वापर करू शकतो आणि त्याला तार्किक गोष्टी अजिबात जमणार नाहीत, असं असतं का? इथे सर्वात महत्वाची आणि आकर्षक गोष्ट म्हणजे गार्डनर यांचा सिद्धांत मेंदूचे असे हवाबंद कप्पे करत नाही. अच्छा, म्हणजे ते जोडलेले असतात. हो, कोणतीही बुद्धिमत्ता एकाकी किंवा एकटी काम करत नाही. सर्व प्रकार एकमेकांशी अत्यंत गुंतागुंतीच्या पद्धतीने परस्परावलंबी आहेत. एका साध्या कृतीसाठी आपल्याला अनेक बुद्धिमत्ता एकाच वेळी वापराव्या लागतात. याचं एखादं उदाहरण देता येईल का? आपल्या दस्तऐवजात यावर एक अत्यंत प्रभावी उदाहरण दिले आहे, एका शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे, म्हणजेच सर्जनचे. सर्जनचे उदाहरण म्हणजे एका ऑपरेशन थिएटरमध्ये या बुद्धिमत्तांची जुगलबंदी कशी होते? विचार करा, एक अचूक शस्त्रक्रिया करताना काय काय घडतं? फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं असतं का? अजिबात नाही. तिथे पहिल्यांदा लागते शारीरिक गत्यात्मक बुद्धिमत्ता. हातात धरलेल्या ब्लेडने 1 मिलीमीटरचाही कट इकडे तिकडे होऊ न देणे, हे हातांचे अत्यंत सूक्ष्म कौशल्य आहे. बापरे. हो. त्याचवेळी रुग्णाच्या शरीरातील गुंतागुंतीची रचना, नसा आणि अवयव 3D स्वरूपात डोळ्यासमोर उभे करण्यासाठी दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता सतत काम करत असते. अरे वा, म्हणजे एकाच वेळी 2 बुद्धिमत्ता. आणि ही सगळं करत असताना ऐनवेळी एखादी अनपेक्षित गुंतागुंत निर्माण झाली तर तत्काळ वैद्यकीय विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्यासाठी तार्किक गणितीय बुद्धिमत्ता आवश्यक असते. म्हणजे एकाच वेळी एकाच कामासाठी 3 वेगवेगळ्या बुद्धिमत्तांचा हा एक अद्भुत संगम आहे. अगदी तसंच. हे उदाहरण खरोखरच अवाक करणार आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याचे कौतुक करतो तेव्हा ती केवळ एकच क्षमता नसते, तर ती एका सिम्फनीसारखी अनेक वाद्यांची एकत्र जुगलबंदी असते. अगदी बरोबर. पण आता मला इथे थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. मी मुद्दा म्हणून एक विरोधी विचार मांडणार आहे. सांगा ना. जर हा सिद्धांत इतका परिपूर्ण आहे, इतका सर्वसमावेशक आहे आणि तो माणसाला इतक्या चांगल्या प्रकारे समजून घेतो, तर मग सगळ्याच शास्त्रज्ञांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी तो तात्काळ का स्वीकारला नाही? आज 40 वर्षांनंतरही यावर इतका वाद का आहे? हा अत्यंत रास्त आणि विज्ञानाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एखादा अत्यंत चांगला नर्तक असणे ही खरंच बुद्धिमत्ता आहे की फक्त एक कौशल्य आहे? हा पण एक प्रश्न पडतोच. नक्कीच. कोणतीही नवीन संकल्पना वादाशिवाय पुढे जात नाही. गार्डनर यांच्या सिद्धांतावर प्रामुख्याने ज्या टीका झाल्या आहेत त्यांचे आपण 3 मुख्य स्तंभ करू शकतो. अच्छा, पहिला स्तंभ कोणता? दूत खरोखरच पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करतात हे सिद्ध करणारे कोणतेही भक्कम न्यूरोसायंटिफिक पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत. म्हणजे प्रत्यक्ष मेंदूच्या स्कॅनमध्ये असं काही दिसत नाही? बरोबर. पण यापेक्षाही मोठा आक्षेप आहे तो चार्ल्स स्पियरमन यांच्या सिद्धांताकडे केलेल्या दुर्लक्षाचा. एक मिनिट, चार्ल्स स्पियरमन हे कोण आहेत आणि त्यांचा सिद्धांत काय सांगतो? स्पियरमन यांनी 1904 मध्ये जी फॅक्टर म्हणजेच जनरल इंटेलिजन्स ही संकल्पना मांडली होती. म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता. हो. मी अत्यंत सोप्या भाषेत सांगतो. समजा तुमचा मेंदू हा एक लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये एक मुख्य प्रोसेसर असतो. जर तो प्रोसेसर वेगवान असेल तर तुमच्या लॅपटॉपवरील सर्वच ॲप्स वेगाने चालतील. म्हणजे मग ते गाणी ऐकण्याचे ॲप असो किंवा गणित सोडवण्याचे. अगदी बरोबर. स्पियरमन यांच्या मते माणसाच्या मेंदूत अशी एक सामान्य बुद्धिमत्ता किंवा जी फॅक्टर असतो. ज्याचा जी फॅक्टर जास्त असतो तो साधारणपणे सर्वच गोष्टींमध्ये थोडा उजवा असतो. आणि हे सिद्ध झालंय का? हो, हे अनेक प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. पण गार्डनर यांचे म्हणणे आहे की आपल्या मेंदूत एक नाही तर 9 वेगळे प्रोसेसर आहेत. अच्छा, म्हणजे एकच मुख्य इंजिन आहे की 9 वेगळी इंजिने आहेत? यावर हा वैज्ञानिक वाद आहे. अगदी तेच. मानसशास्त्रज्ञांचा आक्षेप असा आहे की गार्डनर यांनी या आधीच सिद्ध झालेल्या जी फॅक्टरला जवळपास दुय्यम स्थान दिले आहे. हे खूपच स्पष्ट झालं. आणि मी जो कौशल्य विरुद्ध बुद्धिमत्ता हा मुद्दा मांडला होता त्याचे काय? म्हणजे डान्सर बुद्धिमान आहे की फक्त कुशल? तोच या टीकेचा दुसरा आणि खूप महत्वाचा स्तंभ आहे. संकल्पनात्मक वाद, ज्याला आपण जन्मजात बुद्धिमत्ता विरुद्ध शिकलेली कला असं म्हणू शकतो. म्हणजे टॅलेंट वर्सेस इंटेलिजन्स. हो. अनेक संशोधकांचे असे ठाम मत आहे
की सांगीतिक किंवा शारीरिक क्षमता या खऱ्या अर्थाने कौशल्ये किंवा प्रतिभा आहेत. ती मूलभूत बुद्धिमत्ता नव्हे. म्हणजे जर एखादा माणूस खूप छान गात असेल तर तो एक प्रतिभावान गायक आहे. त्यासाठी त्याला सांगीतिकदृष्ट्या बुद्धिमान म्हणण्याची काय गरज आहे? अगदी. हेच शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जर आपण प्रत्येक छंदाला किंवा कौशल्याला बुद्धिमत्ता म्हणू लागलो तर बुद्धिमत्ता या शब्दाचा मूळ अर्थच हरवून जाईल आणि त्याला काहीच किंमत उरणार नाही अशी भीती त्यांना वाटते. हे तर अगदीच तर्कशुद्ध आहे. कारण मग उद्या उत्तम स्वयंपाक करणे ही पण एक बुद्धिमत्ता मानली जाईल. बरोबर. पण आता आपण या सिद्धांताच्या व्यावहारिक बाजूकडे वळूया. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं आणि हा सिद्धांत खरा आहे असे क्षणभर मानले तर प्रत्यक्षात शाळांमध्ये हे लागू करणं शक्य आहे का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे विचार करा, एका वर्गात 50 मुले असतात. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी. मग शिक्षक काय प्रत्येकाला वेगळं शिकवणार? तुम्ही बरोबर दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. हाच तो तिसरा आणि सर्वात मोठा व्यावहारिक अडथळा आहे. या दस्तऐवजात या परिस्थितीला समजून सांगण्यासाठी एक अत्यंत चपखल नरसाळेची आकृती दिली आहे. नरसाळे म्हणजे फनेल. हो, फनेल. आपण त्या आकृतीचा थोडा विस्तार करूया. कल्पना करा की त्या नरसाळ्याच्या वरच्या अत्यंत रुंद भागात 50 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. कोणी गोलाकार आहे, कोणी त्रिकोणी, तर कोणी चांदणीच्या आकाराचा आहे. म्हणजे प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे. हा गार्डनरचा आदर्श सिद्धांत आहे, जो सर्वांचे स्वागत करतो. आणि मग ते खाली येतात. हो, पण आता नरसाळ्याचा तो खालचा निमुळता भाग बघा. तो भाग म्हणजे आपली आजची शिक्षण आणि परीक्षा पद्धती. त्या निमुळत्या भागातून फक्त गोल आकाराचेच विद्यार्थी खाली येऊ शकतात. बापरे, म्हणजे फक्त गणित आणि भाषेत हुशार असलेले. अगदी तसंच. हे नरसाळ्याचं रूपक तर भयानक वास्तव दाखवतंय. म्हणजे बाकीचे सगळे आकार, बाकीच्या सगळ्या बुद्धिमत्ता त्या निमुळत्या भागात अडकून पडतात. हो ना. आणि याची अंमलबजावणी करणे किती कठीण आहे ते बघा. पहिली अडचण अशी की जशी पारंपरिक IQ मोजण्यासाठी एक प्रमाणित चाचणी आहे, तशी हे 9 प्रकार मोजण्यासाठी कोणतीही एक विश्वसनीय साधने उपलब्ध नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यावहारिक मर्यादा. नक्कीच. आपल्या शाळांकडे सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तांना खतपाणी घालण्यासाठी लागणारी पुरेशी साधनसामुग्री कुठे आहे? शिक्षकांवर अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव असतो. एका 40 मिनिटांच्या तासात शिक्षक कसा काय एका मुलाला संगीतातून, दुसऱ्याला निसर्गातून आणि तिसऱ्याला गणितातून एकच विषय शिकवू शकेल? हेच तर. यासाठी ना शिक्षकांकडे पुरेसा वेळ आहे, ना त्यांना तसे विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हा सिद्धांत कागदावर कितीही सुंदर वाटला तरी त्याची सार्वत्रिक अंमलबजावणी करणे आजच्या घडीला तरी जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे. खरंच, आदर्श विचार आणि व्यावहारिक सत्य यात नेहमीच मोठी दरी असते. पण या सर्व वैज्ञानिक आणि व्यावहारिक त्रुटी असूनही आपण एक गोष्ट अजिबात नाकारू शकत नाही. कोणती? गार्डनर यांच्या सिद्धांताने शिक्षणाकडे आणि विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकला आहे. आजच्या या चर्चेचा सारांश काढताना मला हे प्रकर्षाने जाणवत आहे की हा सिद्धांत पारंपरिक IQच्या बंदिस्त साच्यातून मानवी क्षमतांना मुक्त करणारा एक अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. अगदी खरंय. केवळ गणित आणि भाषा या 2च विषयांच्या मार्कांवरून विद्यार्थ्याचं संपूर्ण भविष्य ठरवण्याऐवजी त्याच्यात लपलेल्या अद्वितीय क्षमतांचा आदर करायला या सिद्धांताने आपल्याला शिकवलं. एक समाज म्हणून आपला प्रवास आता तुझी बुद्धिमत्ता किती आहे यात एका संकुचित प्रश्नाकडून तुझी बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची आहे या प्रश्नाकडे सुरू झाला आहे. अगदी बरोबर. अत्यंत सकारात्मक आणि आशादायी प्रवास आहे हा. पण यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि हा प्रश्न थेट आपल्या भविष्याशी जोडलेला आहे. कोणता प्रश्न? आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. आणि यात सर्वात गमतीची किंवा कदाचित भीतीदायक गोष्ट अशी आहे की AI हे मुख्यत्वे तार्किक, गणितीय आणि भाषिक क्षमतामध्ये माणसाला अत्यंत वेगाने मागे टाकत आहे. म्हणजे ज्या पारंपरिक IQचा आपल्याला इतका अभिमान होता, तिथे आता यंत्रे आपल्यापेक्षा सरस ठरत आहेत. हो. अत्यंत क्लिष्ट आकडेमोड करणे, डेटाचं विश्लेषण करणे किंवा उत्तम निबंध लिहिणे हे काम आता AI सेकंदात करते. बापरे, हे तर खरंच आहे. अशा वेळी एक विचार करा. जर यंत्रे गणित आणि भाषेत आपल्या पुढे गेली तर मग गार्डनर यांनी सांगितलेली आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे इतरांच्या भावना समजून घेणे किंवा नैसर्गिक बुद्धिमत्ता किंवा जीवनमृत्यूचा विचार करणारी अस्तित्ववादी बुद्धिमत्ता याच गोष्टी आपल्याला यंत्रांपासून वेगळे ठेवतील का? अरेजा, हा विचार तर मी केलाच नव्हता. भविष्यात खऱ्या अर्थाने माणूस म्हणून टिकवून ठेवण्यासाठी ज्या क्षमतांकडे आपण आजवर दुर्लक्ष केले त्याच
इतर बुद्धिमत्ता आपली सर्वात मोठी ताकद ठरणार आहेत का? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा मुद्दा आहे. वा, हा खरोखरच एक अंगावर काटा आणणारा पण तितकाच डोळ्यात अंजन घालणारा विचार आहे. जर AI IQ टेस्टमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवत असेल, तर आपल्याला अधिक मानवीय करणाऱ्या क्षमतांकडे लक्ष देणे ही आता फक्त एक शैक्षणिक संकल्पना राहिलेली नाही. ती काळाची गरज बनली आहे. अगदी. सुरुवातीला आपण जो प्रिझम पाहिला होता तो आता फक्त एक वैज्ञानिक सिद्धांत राहिलेला नाही. तो प्रिझम आता आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे आणि भविष्याकडे बघण्याचा एक आरसा बनला आहे. हो ना. आपण सर्वांनीच हा विचार नक्की करावा की आपल्या स्वतःच्या मनाच्या प्रिझममधून कोणते रंग सर्वात जास्त लखलखीतपणे बाहेर पडत आहेत. आणि भविष्यात AIच्या या यंत्रवत जगात ते रंग आपल्याला कसे वेगळे आणि जिवंत ठरवतील. यात सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. तुम्ही याबद्दल काय विचार करता हे शोधण्याचा प्रयत्न नक्की करा. नक्कीच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक सखोल चर्चेत. तोपर्यंत स्वतःमधील बुद्धिमत्तेचे ते अद्वितीय रंग शोधत रहा. ओके. तर आत्ताच तुम्ही हॉवर्ड गार्डनर यांचा जो सिद्धांत होता, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत, या संदर्भातील व्हिडिओ ऐकला असाल. व्हिडिओतील संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाली असेल. तर आपण याच घटकावर आधारित आता जवळपास 13 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. तर शिक्षक पात्रता परीक्षा TETसाठी आवश्यक असलेला घटक आहे आणि आजच्या या प्रश्नोत्तरांचा विषय आहे हॉवर्ड गार्डनर यांचा बुद्धिमत्तेचा सिद्धांत, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. ओके, चला प्रत्यक्ष आपण सरावाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिलेला आहे बघा. हॉवर्ड गार्डनर यांनी 1983 मध्ये कोणत्या ग्रंथात पारंपरिक एक घटक बुद्धिमत्तेला म्हणजेच IQला छेद देत बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला आहे? तर बघा, गार्डनर यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथात पारंपरिक एक घटक बुद्धिमत्तेला छेद देऊन बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. तर हॉवर्ड गार्डनर यांचा ग्रंथ होता फ्रेम्स ऑफ माइंड. कोणता ग्रंथ होता? फ्रेम्स ऑफ माइंड. या ग्रंथाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हॉवर्ड गार्डनर यांनी 1983 मध्ये हा सिद्धांत या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला होता, फ्रेम्स ऑफ माइंड या ग्रंथामध्ये. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. गार्डनर यांच्या मते पारंपरिक IQ म्हणजेच ट्रॅडिशनल IQचा मुख्य भर कोणत्या 2 कौशल्यावर होता? गार्डनर यांनी आत्ताच आपण सांगितले की फ्रेम्स ऑफ माइंड या ग्रंथामध्ये पारंपरिक IQला छेद दिलेला आहे. मग पारंपरिक IQमध्ये कोणत्या 2 कौशल्यावर भर असतो? तर आपण पाहिले व्हिडिओ अंतर्गत की पारंपरिक IQमध्ये फक्त गणितीय, तार्किक आणि भाषिक कौशल्य या 2 कौशल्यावरच भर असतो. गणितीय, तार्किक आणि भाषिक कौशल्य या 2 कौशल्यावरच भर असतो. ओके, चला प्रश्न क्रमांक तिसरा आपण पाहूयात. बघा, वर्गातील एक विद्यार्थिनी कथा सांगण्यात, नवीन शब्द शिकण्यात आणि निबंध लिहिण्यात अत्यंत हुशार आहे. गार्डनरच्या सिद्धांतानुसार तिच्यामध्ये कोणती बुद्धिमत्ता प्रबळ आहे? तर बघा, कथा ती विद्यार्थिनी सांगतीये, नवीन शब्द शिकण्यात, निबंधामध्ये लिहिण्यात दिसून येतात, अत्यंत हुशार आहे ती विद्यार्थी. तर तिचं कोणतं काय म्हणतात कौशल्य किंवा कोणती बुद्धिमत्ता इथं दिसून येते? तर बघा, कथा सांगणे, नवीन शब्द, निबंध लिहिण्यात, नवीन शब्दांचा वापर करणे, ही जी बुद्धिमत्ता आहे ती आहे भाषिक बुद्धिमत्ता. ओके, भाषिक बुद्धिमत्ता जर चांगली असेल तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होऊ शकतात, कथा सांगू शकतात, निबंध लिहू शकतात.
चला प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 4. दृश्य अवकाशीय आणि शारीरिक गत्यात्मक बुद्धिमत्तेतील मुख्य फरक काय आहे? बघा, दृश्य अवकाशीय आणि शारीरिक गत्यात्मक बुद्धिमत्तेतील मुख्य फरक काय आहे? तर बघा, अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर दिशा लक्षात येणे, एखाद्या वस्तूच्या त्रिमितीय वस्तूच्या प्रतिमा लक्षात येणे, नकाशाच्या दिशा कळणे, याला आपण अवकाशीय बुद्धिमत्ता असे म्हणतो. तर मग शारीरिक गत्यात्मक म्हणजे काय? तर शरीराच्या हालचालीचं समन्वय साधता आलं पाहिजे. ओके, मग यातला मुख्य फरक काय? तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. अवकाशीय बुद्धिमत्तेत प्रतिमा आणि दिशा समजण्याची क्षमता असते, तर गत्यात्मक बुद्धिमत्तेत शरीराचे समन्वयाचे नियंत्रण करण्याची क्षमता असते. हा फरक योग्य आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 5 तुमच्यासमोर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5 काय आहे बघा. शिक्षक म्हणून तुम्हाला दिसते की एक विद्यार्थी गटात काम करताना नेहमी नेतृत्व करतो, इतरांच्या भावना, गरजा सहज ओळखतो आणि मित्रांमधील वाद सोडवितो. या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही कोणत्या बुद्धिमत्तेचा विचार कराल? तर बघा, एखादा विद्यार्थी नेहमी दुसऱ्यांना मदत करतो, इतरांच्या भावना, गरजा ओळखतो, मित्रातील वाद सोडवतो, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय कराल? तर त्याची जी आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आहे, इतरांशी सुसंबंध जोडणे, सहसंबंध जोडण्याची त्याची जी बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेचा विचार करावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक सी, आंतरवैयक्तिक म्हणजे व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध, परस्पर संबंध. ओके, चला प्रश्न क्रमांक 6 इथं स्क्रीनवर आहे. गार्डनर यांनी सुरुवातीस 7 प्रकारची मांडणी केली होती. नंतरच्या काळात त्यांनी कोणत्या 2 नवीन बुद्धिमत्तांच्या प्रकाराचा समावेश केला, ज्यामुळे गार्डनर यांच्या सिद्धांतात एकूण 7ची संख्या आता 9 झालेली आहे. तर बघा, कोणत्या 2 नवीन बुद्धिमत्तेच्या प्रकाराचा त्यांनी समावेश केलेला आहे? तर बघा, गार्डनर यांनी नवीन 2 समाविष्ट केलेले आहेत. एक आहे निसर्गवादी, दुसरा आहे अस्तित्ववादी. या 2 नवीन बुद्धिमत्ता प्रकारांचा समावेश गार्डनरनी केलेला आहे. आता त्यांच्या सिद्धांतात 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता आढळतात. ओके, चला प्रश्न क्रमांक 7 प्रश्न क्रमांक 7 बघा. खालीलपैकी कोणते उदाहरण आत्मज्ञानात्मक बुद्धिमत्तेचे योग्य वर्णन करते? खालीलपैकी कोणते उदाहरण आत्मज्ञानात्मक बुद्धिमत्तेचे योग्य वर्णन करते असं म्हटलेलं आहे बघा. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या भावना, स्वतःचे गुण, दोष याची जाणीव असणे. आत्मज्ञान होणे म्हणजे काय करतो? स्वतःला ओळखणे. ओके, तर मग कोणते वर्ण आहे? तर बी बरोबर आहे बघा. स्वतःच्या भावना, गुण, दोष अचूक जाणीव करून देणे, उद्दिष्ट ठरवणे, म्हणजेच ही झाली आत्मज्ञानात्मक बुद्धिमत्ता. थोडक्यात जर लक्षात ठेवायचं असेल, आत्मज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःसंबंधी जागरूक असणे, स्वतःतले गुणदोष ओळखता येणे, सांगता येणे, याला आत्मज्ञान म्हणतात. ओके, पर्याय बी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी आहे. गार्डनर यांच्या मते कोणतीही बुद्धिमत्ता एकाकी काम करत नाही. एका यशस्वी शल्यचिकित्सकाला म्हणजे सर्जनला अचूक शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या बुद्धिमत्तेच्या एकत्रीकरणाची आवश्यकता असते? तर बघा, गार्डनर यांनी आत्ताच बुद्धिमत्तेचे 9 प्रकार सांगितले. ते म्हणतात की बुद्धिमत्ता एकाकी काम करत नाही आहे. तर मग समजा एक शल्यचिकित्सक आहे, सर्जन आहे आणि त्याला अचूक शस्त्रक्रिया करायची आहे, तर त्याला कोणकोणत्या बुद्धिमत्तेची एकत्रीकरण गरजेचं आहे? बघा,
ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करायची असेल, त्याचे हात, डोळे, मेंदू, स्नायू यांचं समन्वय साधता आलं पाहिजे. म्हणजे शारीरिक गत्यात्मक बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असायला पाहिजे. पुन्हा तर्क लावता आला पाहिजे, किती वेळात केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलेलं पाहिजे. तार्किक गणितीय बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असायला हवी. पुन्हा दृश्य अवकाशीय म्हणजेच कोणत्या प्रमाणात, किती प्रमाणात, कोणत्या दिशेने, कुठंपर्यंत, कोणत्या दिशेला, हे सर्व दृश्य अवकाशीय म्हणजे या सर्व बुद्धिमत्तेचं एकत्रीकरण आवश्यक आहे. ओके. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आहे. गार्डनरच्या सिद्धांतावर मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रमुख वैज्ञानिक आक्षेपापैकी जी फॅक्टर म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेचा वाद काय दर्शवतो? गार्डनर यांनी जी मानसशास्त्राने जो वैज्ञानिक आक्षेप केला, कुणावर केला? जी फॅक्टर सामान्य बुद्धिमत्तेचा, तो वाद काय दर्शवितो असं या प्रश्नाचा अर्थ आहे. तर तुम्हाला मी त्या जी फॅक्टर हे चार्ल्स स्पिअरमन यांचं आहे. त्यांच्या सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे जनरल फॅक्टर म्हणतो. या सिद्ध झालेल्या संकल्पनाला गार्डनर यांनी दुय्यम स्थान दिलं आहे, म्हणजे दुसरे स्थान दिलेले आहे. ओके. प्रश्न क्रमांक 10 अनेक संशोधकाच्या मते गार्डनर यांनी सांगितलेले सांगीतिक, शारीरिक, गत्यात्मक हे प्रकार खऱ्या अर्थाने मूलभूत बुद्धिमत्ता नसून ती केवळ काय आहेत? तर बघा, गार्डनर यांच्या मते सांगीतिक आणि शारीरिक गत्यात्मक ह्या खऱ्या अर्थाने मूलभूत बुद्धिमत्ता नसून त्या केवळ काय आहेत? ओके. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिकलेली कौशल्य किंवा कला आहेत, असं त्यांचं मत आहे. गार्डनर यांचं मत काय आहे की सांगीतिक आणि शारीरिक गत्यात्मक ह्या मूलभूत बुद्धिमत्ता नाहीत, तर त्या शिकलेली कौशल्य आणि कला आहेत, असं त्यांचं मत आहे. ओके. प्रश्न क्रमांक 11 इथं तुमच्या स्क्रीनवर आहे. गार्डनरचा सिद्धांत वर्गात राबवताना शिक्षकांना येणारी सर्वात मोठी व्यावहारिक अडचण कोणती? तर गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे तो राबवताना शिक्षकांना येणारी सर्वात मोठी अडचण कोणती असं विचारलेलं आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर कोणती अडचण आहे? पारंपरिक IQ प्रमाणे 9 प्रकार मोजण्यासाठी विश्वसनीय चाचण्यांचा अभाव आणि अपुरी साधन सामग्री. म्हणजे जे काही त्यांनी 9 प्रकार सांगितलेत बुद्धिमत्तेचे, ते मोजण्यासाठी विश्वसनीय चाचण्यांचा अभाव आणि अपुरी साधन सामग्री ही अडचण आहे, व्यावहारिक अडचण आहे. ओके. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी दिलेला आहे. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मान्य करणाऱ्या शिक्षकाने आपल्या अध्यापन पद्धतीत कोणता बदल करणे अपेक्षित आहे? तर बघा, बहुविध बुद्धिमत्ताचा सिद्धांत मान्य करणारे जे शिक्षक आहेत त्यांनी अध्यापन पद्धतीत कोणता बदल करायला हवा? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण क्षमता ओळखून अध्यापनात विविध साधनांचा आणि पद्धतींचा, उदाहरण चित्र, संगीत, गटकार्य, प्रात्यक्षिक यांचा वापर करणे अपेक्षित आहे. ओके. शेवटचा प्रश्न 13वा प्रश्न आहे या ठिकाणी. गार्डनर यांच्या सिद्धांताने शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला? तर बघा, गार्डनर यांनी सांगितले की त्याने तुझी बुद्धिमत्ता किती आहे या प्रश्नाकडून कोणत्या प्रकारची आहे याकडे प्रवास घडवला आहे. तर गार्डनर यांनी तुझी बुद्धिमत्ता किती आहे या प्रश्नाकडून तुझी बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची आहे याकडे प्रवास घडवला आहे. तर या ठिकाणी आपण 13 प्रश्न पाहिलेले आहेत आणि या गार्डनरच्या बहुविध सिद्धांत, बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेतलेला आहे. तर व्हिडिओ एकदा ऐकून जर समजला नसेल
तर 2 वेळा 3 वेळेस ऐका, संकल्पना क्लिअर करून घ्या. कारण बदललेला जो TETचा पॅटर्न आहे तो तिथं तुम्हाला पाठांतरापेक्षा सुद्धा संकल्पना क्लिअर किंवा कन्सेप्ट क्लिअरवर जास्त भर देणार आहे. त्यामुळे तुमच्या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.